नमस्कार, मी डॉक्टर सुरेश, टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ह्या व्हिडिओमधून आपण UGC नेट सेटच्या पेपर 1 युनिट 2 मधील उच्च शिक्षण संस्थांमधील अध्यापन सहाय्य प्रणाली म्हणजे टीचिंग सपोर्ट सिस्टीम ह्या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. ह्या व्हिडिओचे 2 भाग आहेत. पहिल्या भागामध्ये आपण या संकल्पना समजून घेणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये आपण त्यावर आधारित MCQचा सराव करणार आहोत. आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा. आधी संकल्पना समजून घेऊया. ज्याप्रमाणे सिलेबसमध्ये दिलेलं आहे तेच मुद्दे आपण इथे घेतलेले आहे. पहिला आहे ट्रॅडिशनल सपोर्ट सिस्टीम म्हणजे पारंपरिक सहाय्य प्रणाली. ही जी सहाय्य प्रणाली ही अध्यापन सहाय्य प्रणाली म्हणजे शिक्षकांना अध्यापन करत असताना या गोष्टींचे या व्यवस्थेची मदत होत असते. यामध्ये जी पारंपरिक सहाय्य प्रणाली असते त्यामध्ये शिक्षक केंद्रित आणि मानवी संवादावर आधारित असते. शिक्षक स्पष्ट करतात, शिक्षक माहिती सांगतात. शिक्षक केंद्रित ही पद्धत आहे आणि यामध्ये वर्गात उपस्थिती सगळ्यांची आवश्यक असते आणि भौतिक साधनांचा वापर केला जातो. मग या सपोर्ट सिस्टीममध्ये काय काय असतं तर टेक्स्टबुक असतं म्हणजे पाठ्यपुस्तक, खडू फळा, छापील नोट्स, तक्ते, नकाशे, मॉडेल्स असतील. अशा पद्धतीच्या ज्या फिजिकल गोष्टी ह्या सगळ्या तिथे असतात त्या ट्रॅडिशनल सपोर्ट सिस्टीममध्ये येतात. म्हणजे परंपरेने आधीपासून ज्या आपणही कदाचित जे वर्गात बघितलेले असतील त्या सगळ्यांना आपण ट्रॅडिशनल सपोर्ट सिस्टीम असं म्हटलं जातं. या प्रणालीचा मुख्य वैशिष्ट्य असतं की हा सेट संवाद असतो. यामध्ये ह्युमन टच असतो म्हणजे वर्गात शिक्षक असतात, वर्गात विद्यार्थी असतात आणि दोघं एकमेकांशी बोलत असतात, संवाद साधत असतात. ऑनलाईन प्रमाणे नसतं की एक आहेत आणि एक नाहीत किंवा दोघंही व्हर्च्युअल सिच्युएशनमध्ये आहेत. इथे प्रत्यक्ष थेट असतं. भावनांचा आदर आणि वर्गात त्वरित मिळणारा फीडबॅक तिथे असतो. शिक्षक शिकवत असताना त्यांना लगेच कळतं विद्यार्थ्यांना समजतंय नाही समजत आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवरनं प्रतिसादवरनं लक्षात येतं. त्यामुळे हा ट्रॅडिशनल सपोर्ट सिस्टीमचा एक फायदा आहे. याची सर्वात महत्त्वाची मर्यादा आहे की माहितीची मर्यादित उपलब्धता असते. शिक्षकांना त्यावेळी जे आठवत आहे तेवढीच माहिती फक्त विद्यार्थ्यांना मिळते. जी अधिकची माहिती, अतिरिक्त माहिती सांगायला पाहिजे ती त्यावेळेस सांगता येत नसेल तर वेळेचे बंधन असतं, त्यामुळे सांगता येत नाही. शिवाय काही संकल्पना स्पष्ट करण्यात अडचण येतात. त्याच्या संदर्भातले प्रत्यक्ष वस्तू दाखवता येत नाही, प्रत्यक्ष अनुभव देता येत नाही त्याचे आणि त्यामुळे कदाचित त्या संकल्पना तेवढ्या स्पष्ट होत नाही. असं काही आशयाच्या बाबतीत होतं आणि विद्यार्थ्यांचा वैयक्तिक गतीचा विचार केला जात नाही. वर्गात जेवढे विद्यार्थी ते सगळ्यांना एकाच पद्धतीने शिकवलं जातं, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं जे अध्ययन असतं ते एकत्रितपणे बघितलं जातं. दुसरे आधुनिक सहाय्य प्रणाली मॉडर्न सपोर्ट सिस्टीम. पारंपरिक पद्धतीतील मर्यादा दूर करण्यासाठी 20व्या शतकाच्या उत्तरार्धात दृकश्राव्य म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल साहित्याचा वापर सुरू झाला. त्याला आधुनिक सहाय्य प्रणाली असं म्हणतात. ही जी सिस्टीम असते ही शिक्षकांना शिकवायला मदत करते. म्हणजे बाकीच्या आपण त्याला अध्यापन साहित्य म्हणू शकतो किंवा TLM म्हणतात, टीचिंग लर्निंग मटेरियल्स म्हणतात. याला थोडक्यात सपोर्ट सिस्टीम असा शब्द इथे वापरलेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ओव्हरहेड प्रोजेक्टर, LCD प्रोजेक्टर हे होते, दूरदर्शन संच होते, टेप रेकॉर्डर होते, फ्लॅश कार्ड, विज्ञान प्रयोगशाळेतील अद्ययावत उपकरणं यांचा, स्लाइड प्रोजेक्टर अशा यांचा समावेश होता. तर ती मॉडर्न सपोर्ट सिस्टीम होती ज्यामध्ये व्हिज्युअल्स दाखवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानावर आधारित, मशीन्सवर आधारित साधनांचा वापर केला जायचा आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं अवधान केंद्रित होत होतं. म्हणजे शिक्षकांच्या शब्दांना या व्हिज्युअल्सची जोड मिळाल्याने अध्यापनाचा दर्जा हा अधिक सुधारत होता. मर्यादा याची अशी आहे की हा तंत्रज्ञानावर अंशतः अवलंबून असल्यामुळे जर शिक्षक ती माहिती दाखवत असताना शिक्षकच ती माहिती सगळी सांगत असेल तर ते एकतर्फी होतं. शिवाय तंत्रज्ञानावर अवलंबून राहण्याची सवय लागते आणि अमूर्त विचार करण्याची सवय थोडी कमी व्हायला लागते. तिसरी ICT आधारित प्रणाली आहे. ICT बेस्ड सपोर्ट सिस्टीम आहे. ही आधुनिक काळातील सर्वात प्रगत आणि गतिमान अशी प्रणाली आहे. अशा एक साधन संपत्तीची यादी आहे की जी शिक्षकांना अध्यापनामध्ये मदत करते. त्यामध्ये स्मार्ट बोर्ड आहेत, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम आहेत म्हणजे वेगवेगळे मूक कोर्स डेव्हलप करण्यासाठी मूडल नावाचा प्लॅटफॉर्म आहे, कॅनव्हास नावाचा प्लॅटफॉर्म आहे, स्वयं प्लॅटफॉर्म आहेत. याशिवाय डिजिटल लायब्ररी आहे, ऑनलाईन सिम्युलेशन्स आहेत, AI आहेत, ऑग्मेंटेड रियालिटी आहे, व्हर्च्युअल रियालिटी आहे, वेगवेगळे शैक्षणिक ॲप आहेत, पॉडकास्ट आहे. याशिवाय यूट्यूब व्हिडिओज असतील, असे वेगवेगळे कितीतरी मोठा लवाजमा हा साधनांचा यामध्ये उपलब्ध आहे. आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आधी शिक्षक हा एकमेव ज्ञानाचा स्रोत होता. आता शिक्षकांना पर्यायी असे अनेक ज्ञानाचे स्रोत इथे उपलब्ध झालेले आहेत ICT मुळे. हा एक महत्त्वाचा पर्याय जो शिक्षक केंद्रित होता तो विद्यार्थी केंद्रित झाला.
याचा फायदा असा आहे की कधीही कुठेही शिकण्याचे स्वातंत्र्य मिळते. शिक्षकांचे व्हिडिओ कुठूनही बघता येतील, मूक आहेत. हे कोर्सेस विद्यार्थी आपल्या सोयीने बघू शकतात आणि त्यामुळे लाईफ लॉंग लर्निंग करणारे जे अध्ययन करते असतात त्यांना सुद्धा याचा फायदा होतो. त्यांना शाळेत महाविद्यालयात न जाता सुद्धा शिकता येतं. यानंतर हे इंटरॅक्टिव्ह स्वरूप असतं. बऱ्याचशा तंत्रज्ञानाचा तो फायदा होऊ शकतो. जसं सिंक्रोनस मीटिंग्स आहेत, ह्या सुद्धा या सपोर्ट सिस्टीमचाच भाग आहे. वेगवेगळे झूम प्लॅटफॉर्म आहे, गुगल मीट आहे. आणि वैयक्तिक भिन्नतेचा आदर आणि लवचिकता केली जातं. लवचिकता याचा अर्थ वेळेची लवचिकता त्या ठिकाणी असते. जसं पारंपरिकमध्ये शिक्षक ज्यावेळेस ते अध्यापन साहित्य दाखवत आहेत त्याच विद्यार्थ्यांना दिसेल, पण अन्य वेळेस दिसणार नाही. इथे मात्र जे काय आहे ते शिक्षक विद्यार्थी स्वतः त्याचं पुन्हा बघू शकतो, रिवाइंड करू शकतो, स्लो मोशनमध्ये बघू शकतो, फास्ट बघू शकतो. याची मर्यादा अशी आहे की तांत्रिक साक्षरतेची गरज लागते, वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची गरज लागते, इंटरनेटची, लाईटची, नेटवर्क स्पीडची, अशा सगळ्या गोष्टींची गरज लागते आणि ही महागडी आहे. एकतर ती खरेदी करणं सुद्धा डिफिकल्ट असतं आणि ते मेंटेन करणं अजून त्याच्यामध्ये जिकिरीचं असतं. त्यामुळे हा एक डिजिटल दरी तयार होते की काही शाळांमध्ये काही विद्यार्थ्यांकडे मोठ्या प्रमाणात ही यंत्रसामुग्री असते आणि काही ठिकाणी ती यंत्रसामुग्री नसते. त्यामुळे सर्वांना समान पद्धतीने शिक्षण मिळत नाही, अशी एक डिजिटल दरी या ठिकाणी निर्माण होते. असे साधारणतः 3 प्रकारच्या सपोर्ट सिस्टीम आहे. आता यावर आधारित आपण बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे याच्या आधारे पुन्हा एकदा या संकल्पना समजून घेऊया. प्रश्न 1, खालीलपैकी कोणते साधन शुद्ध पारंपरिक अध्यापन सहाय्य प्रणालीचे उदाहरण आहे? यामध्ये याचं उत्तर बी आहे, म्हणजे ब्लॅकबोर्ड आणि खडू हे महत्त्वाचे साधन आहे, पारंपरिक साधन आहे आणि ते जगभरात आणि बऱ्याच वर्षांपासून अस्तित्वात आहे. 2, पारंपरिक अध्यापन सहाय्य प्रणालीचा सर्वात मोठा फायदा कोणता मानला जातो? याचं उत्तर आहे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये थेट जिवंत आणि भावनिक संवाद होतो, जो ऑनलाईनमध्ये नसतो. त्याचे अभाव असतो ऑनलाईनमध्ये, तो प्रत्यक्षामध्ये वर्गात असल्यामुळे ते एक लाईव्हनेस त्या क्लासमध्ये असतो. 3, अध्यापनात ओव्हरहेड प्रोजेक्टरचा वापर करणे हे खालीलपैकी कोणत्या प्रणालीचे प्रतिनिधित्व करते? तर हा ओव्हरहेड प्रोजेक्टर हा आधुनिक सहाय्य प्रणाली मॉडर्न सपोर्ट सिस्टीममध्ये येत असतो. खालीलपैकी कोणते साधन दृकश्राव्य ऑडिओ व्हिज्युअल आधुनिक अध्यापन सहाय्य साधन म्हणून ओळखले जाते? यामध्ये शैक्षणिक दूरदर्शन, एकाच वेळी अनेक चित्र पाहता येतात, अनेक चॅनल्स पाहता येतात, आवाज ऐकता येतो, म्हणून हे दृकश्राव्य साधन आहे. पारंपरिक वर्गात त्रिमितीय प्रतिकृती 3D मॉडेल्स वापरून शिकवल्याने विद्यार्थ्यांमध्ये काय साध्य होते? याचं उत्तर आहे बी, अमूर्त संकल्पनांचे वास्तववादी चित्रण समजण्यास मदत होते. उदाहरणार्थ सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाचे जर 3D मॉडेल असतील तर त्या माध्यमातून प्रत्यक्षात चंद्राची सावली कशी पडते, तिचा आकार कसा असतो, सूर्याची जागा काय असते, हे सगळं व्हिज्युअलाइज करता येतं. त्यामुळे हा मूर्तीकरण करण्यासाठी याचा फायदा होतो. प्रश्न 6, खालीलपैकी कोणते साधन पूर्णपणे ICT आधारित अध्यापन सहाय्य प्रणालीमध्ये समाविष्ट होते? याच्यामध्ये LMS जे आहे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम, हे इंटरनेट आणि सॉफ्टवेअर आधारित डिजिटल व्यासपीठ आहे, म्हणून हे पूर्णतः ICTचे उदाहरण आहे. LMS एक वेबसाईट असते ज्याच्यावर वेगवेगळे कोर्सेस रन करता येतात आणि सोप्या भाषेत म्हटलं तर गुगल क्लासरूम हा सुद्धा एक छोटासा LMSच आहे. 7, अध्यापनात स्मार्ट इंटरॅक्टिव्ह बोर्ड वापरल्याने पारंपरिक फळ्याच्या तुलनेत अतिरिक्त फायदा कोणता होतो? यामध्ये अतिरिक्त फायदा त्यावर डिजिटल कंटेंट, व्हिडिओ, इंटरनेटवरील सर्व माहिती थेट दाखवता येते, कारण की त्याला इंटरनेटसुद्धा असतं, त्यावर व्हिडिओ प्ले करता येऊ शकतात आणि जे काही काम स्मार्ट बोर्डवर समजा नोटपॅड काढून त्यावर लिहिलं असेल शिक्षकांनी स्मार्ट पेनने, तर ते लिहिलेलं सुद्धा सेव्ह करता येतं आणि ते नंतर पुन्हा उपलब्ध होतं. 8, विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड ठेवणे, कोर्सेसचे वितरण करणे आणि ऑनलाईन चाचण्या घेणे यासाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअर प्रणालीला काय म्हणतात? यासाठी LMS म्हणजे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम म्हणतात. मूडल आहे, गुगल क्लासरूम आहे, जिथे जिथे स्वयंचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहे, हे सगळे जे आहेत ते LMS आहे. यामध्ये वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल असतात आणि विद्यार्थ्यांचं मूल्यमापन सुद्धा केलं जातं, विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सुद्धा त्या ठिकाणी मिळत असतं. 9, व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे VR चा अध्यापनात वापर करणे हे कोणत्या प्रणालीच्या अंतर्गत येतं? तर हे प्रगत आणि ICT आधारित प्रणालीवर आधारित आहे. प्रश्न 10, खालीलपैकी कोणते साधन शिक्षकाला असिंक्रोनस पद्धतीने विद्यार्थ्यांना
शैक्षणिक साहित्य पोहोचवण्यास मदत करते. असिंक्रोनस याचा अर्थ शिक्षक ज्यावेळेस ते साहित्य साधन शेअर करत आहेत त्यावेळेस विद्यार्थी ऑनलाईन नसेल सुद्धा चालेल, विद्यार्थी ज्यावेळेस ऑनलाईन येईल त्यावेळेस त्याला ते साहित्य उपलब्ध होईल. तर यापैकी कोणता आहे? गुगल मीट लाईव्ह वर्ग आहे, विद्यार्थ्याला तिथे लाईव्ह तिथे उपस्थित राहावं लागेल. पॉडकास्ट आणि रेकॉर्डेड जे व्हिडिओ लेक्चर्स असतील हे विद्यार्थी आपल्या सोयीने कधीही बघू शकतो, म्हणून असिंक्रोनस हे साठी पॉडकास्ट आणि रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स हे त्याचं उत्तर आहे. बाकी प्रत्यक्ष वर्गात व्याख्यान ऐकायचं असेल तर विद्यार्थ्याला तिथे उपस्थित असायला हवं. टेलिफोनवर संभाषण करायचं असेल तरीसुद्धा ऐकणारा जो जर विद्यार्थी असेल त्याने सुद्धा त्यावेळेस ते उपस्थित राहणं गरजेचं आहे. जिथे दोघांनी एकत्र एका वेळी उपस्थित राहणं गरजेचं असतं त्याला सिंक्रोनस म्हणतात, आणि जिथे दोघांनी एकत्र उपस्थित राहणं एका वेळेस ऑनलाईन असणं गरजेचं नाही त्याला असिंक्रोनस असं म्हणतात. प्रश्न 11 विधान आहे आणि त्याचं कारण आहे. आधुनिक काळात पारंपरिक अध्यापन साहित्य प्रणाली पूर्णपणे कालबाह्य झाली असून ती त्वरित बंद केली पाहिजे. कारण ICT आधारित सहाय्य प्रणाली विद्यार्थ्यांमध्ये उच्चस्तरीय संवाद आणि भावनिक बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत. तर आता याच्या बाबतीत काय आहे, तर याचं उत्तर आहे की A आणि B R म्हणजे विधान आणि त्याचं कारण हे दोन्ही चूक आहे. आधुनिक काळात पारंपरिक अध्यापन साहित्य हे पूर्णपणे कालबाह्य नाही करतायत. त्याचा जो मानवी फायदा आहे अध्ययन अध्यापनाचा एकत्र वर्गात राहून आणि खडूफळा वापरून शिकवणं हे अजूनही सर्वात व्यावहारिक असं आणि सर्वात प्रभावी असं सहाय्यभूत प्रणाली आहेच. त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो कारण ते कमी खर्चिक आहे आणि सर्वत्र उपलब्ध आहेत, आणि म्हणून हे विधान चुकीचं आहे. शिवाय हे विधान सुद्धा त्याचं कारण सुद्धा चुकीचं आहे कारण ICT आधारित प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांना उच्चस्तरीय संवाद आणि भावनिक बुद्धिमत्ता विकसित करण्याचा पर्याय नाही आहे, कारण की एकमेकांशी थेट संवाद नसतो, एका वेळेत दोघं उपस्थित नसतात, समोरासमोर नसतात, त्यामुळे भावनिक बुद्धिमत्तेचा विकास होण्याची शक्यता कमी असते आणि उच्चस्तरीय संवाद होत नाही. ऑनलाईन मिटिंग्समध्ये इतकं विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये संवाद होत नाही हे आपण अनुभवातनं बघू शकतो. 12 एका प्राध्यापकाला त्यांच्या वर्गात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवायचा आहे आणि त्यांना प्रत्यक्ष प्रयोग न करताच प्रयोगशाळेचा अनुभव द्यायचा आहे. खालीलपैकी कशाचा वापर त्यांनी करावा, तर या ठिकाणी व्हर्च्युअल लॅब किंवा सिम्युलेशनच्या साहाय्याने याचा वापर करता येईल, म्हणून B हे त्याचं उत्तर आहे. जिथे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतील आणि प्रत्यक्ष प्रयोग न करता सुद्धा सिम्युलेशन बघू शकतील. म्हणजे बऱ्याचशे जे ॲप्स आहेत किंवा काही वेबसाईट्स आहेत त्या दाखवतात की कशा पद्धतीने समजा हार्टचं ऑपरेशन करायचं तर हार्ट कसं ओपन करायचं असतं आणि हार्टच्या आत काय असतं हे सगळं सिम्युलेशनमध्ये दिसू शकतं. किंवा एखाद्या बीज रोवल्यानंतर त्याचं वनस्पतीमध्ये कसं रूपांतर होतं आणि त्याला जर आपण कोणकोणती खतं दिली किंवा पाणी दिलं किंवा कशा पद्धतीने त्याचं पोषण केलं तर त्याची वाढ कशी होते हे सुद्धा सिम्युलेशनमधून बघता येतं. तर अशा पद्धतीने प्रत्यक्ष प्रयोग न करता या व्हर्च्युअल लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्या प्रयोगाचा अनुभव घेता येतो. प्रश्न 13 खालीलपैकी कोणता पर्याय अध्यापन सहाय्यता प्रणालीचा मुख्य उद्देश अचूकपणे दर्शवतो. त्यामध्ये मुख्य उद्देश जो अध्यापन सहाय्य प्रणालीचा आहे तो अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी, अर्थपूर्ण आणि परिणामकारक बनवणे हेच आहे. इथे शिक्षकांचं स्थान पूर्णपणे काढून घेण्याचा उद्देश नाही, शिक्षक असणारच आहेत, कारण ही सहाय्य प्रणाली जी ही सहाय्य शब्द आहे, सपोर्ट सिस्टीम आहे. सपोर्ट करण्यासाठी मुख्य काहीतरी लागतं आणि ते टीचिंग हे आणि टीचिंगसाठी शिक्षक हे आवश्यक आहेत. नंतर परीक्षा पद्धत कडक करणे किंवा तांत्रिक कंपन्यांना आर्थिक फायदा मिळवून देणे हा त्याचा मुख्य उद्देश निश्चितच नाही. 24 एज्युसॅट हा उपग्रह भारताने प्रामुख्याने कोणत्या अध्यापन सहाय्य प्रणालीचा बळकट करण्यासाठी सोडला होता. एज्युसॅट हा भारताचा पहिला विशेष शैक्षणिक उपग्रह होता ज्याचा उद्देश दूरस्थ शिक्षणासाठी म्हणजे डिस्टन्स एज्युकेशनसाठी आवश्यक तो कॉन्टेंट देशभरात प्रसारित करणं हा होता, म्हणून याचं उत्तर B आहे. उपग्रह आधारित आधुनिक आणि ऑनलाईन दूरस्थ शिक्षणासाठी याचा वापर केला गेला. 15 पारंपरिक मूल्यमापन साहित्याच्या उदाहरणार्थ उत्तरपत्रिका तुलनेत ICT आधारित मूल्यमापन साधनांचा म्हणजे CBTचा मुख्य फायदा काय होतो. यामध्ये मानवी चुका होण्याची शक्यता जास्त असते, निकाल लावण्यात जास्त वेळ लागतो, तात्काळ निकाल अचूक पारदर्शकता मिळते आणि प्रश्नांची संख्या मर्यादित ठेवावी लागते. यासाठी
CBTचा जो आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी असते ती तत्काळ निकाल लावू शकते आणि अचूकता आणि पारदर्शकता मिळते, कारण संगणकीय प्रोग्राम असतो. विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवून झाल्या लगेचच त्याला त्याचा निकाल कळू शकतो. जसं गुगल फॉर्ममध्ये आपण ते या पद्धतीने करू शकतो, लगेचच त्यांना कळतं त्यांना किती स्कोअर मिळाला. तसं CBTमध्ये सुद्धा हा पर्याय उपलब्ध आहे. 16 आधुनिक आणि ICT आधारित अध्यापन सहाय्य प्रणालीच्या मर्यादांमध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्द्यांचा समावेश होतो? 4 पर्याय दिलेत, त्यातलं C हा पर्याय बरोबर 1, 2, 3 यांचा समावेश होतो. डिजिटल दरी म्हणजे इंटरनेट आणि विजेची असमान उपलब्धता असते वेगवेगळ्या भागांमध्ये, वेगवेगळ्या शाळांमध्ये. शिक्षकांमध्ये तांत्रिक साक्षरतेचा अभाव आहे. सर्वच शिक्षकांना ते ट्रेंड असतील असं नाही. सुरुवातीचा पायाभूत खर्च अत्यंत महाग असतो. ते खरेदी करण्यासाठी बरेच शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये बजेट नसतं आणि त्यामुळे हे 3 विधानं या ठिकाणी योग्य असं मानलं जातं. आणि अवधान अजिबात केंद्रित होत नाही असं नाही. विद्यार्थ्यांचं अवधान जे आहे ते ICT आधारित अध्यापन आहे, विद्यार्थ्यांचं चांगल्यापैकी अवधान केंद्रित होत असते. त्यामुळे विधान 1, 2, 3 हे बरोबर आहेत. अध्यापनात समवाय कोरिलेशन साधण्यासाठी 2 विषयांचा परस्पर संबंध स्पष्ट करण्यासाठी शिक्षक नकाशा आणि आलेख एकाच वेळी वापरतात. हे साधन कोणत्या प्रकारात मिळते? म्हणजे नकाशा आणि आलेख हे साधन कोणत्या वापरतं? तर हे ज्या ठिकाणी आहे ते B याचं उत्तर आहे. पारंपरिक दृक साधन आहे, व्हिज्युअल एड आहे, कारण ते फक्त दृश्य स्वरूपात आहेत. 18 खालीलपैकी कोणते साधन श्राव्य सहाय्य प्रणालीचे अचूक उदाहरण आहे ज्याचा वापर भाषा शिक्षणात उच्चार सुधारण्यासाठी केला जातो? याचं उत्तर AI भाषिक प्रयोगशाळा, लँग्वेज लॅबोरेटरी जे असतात आणि टेप रेकॉर्डर होते आधी. आता डिजिटल डिव्हायसेस आले की ते ऑडिओ रेकॉर्ड करतात. तर या ठिकाणी जे श्राव्य साधने आहेत ते भाषिक प्रयोगशाळेत वापरले जातात. 19 गुगल क्लासरूमचा वापर करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना असाइनमेंट दिली, हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? तर याचं उत्तर B आहे. वेब आधारित म्हणजे ICT आधारित सहाय्य प्रणाली आहे, कारण इथे इंटरनेटचा आणि संगणकाचा वापर केला आहे म्हणून ICT आधारित आहे. 20 खालीलपैकी कोणते साधन विद्यार्थ्याला स्वयं अध्ययन म्हणजे सेल्फ पेस्ड लर्निंग करण्याची संधी देतात? म्हणजे स्वतःच्या गतीने शिकण्याची संधी देतात. सेल्फ पेस्ड लर्निंग म्हणजे याचं उत्तर आहे C कम्प्युटर असिस्टेड लर्निंग आणि ऑनलाईन कोर्सेस हे विद्यार्थ्याला त्याच्या गतीने शिकण्याची संधी देतात. याचा अर्थ एखादा विद्यार्थी आपल्या पद्धतीने त्या व्हिडिओ ॲक्सेस करेल आणि त्याला हवे असेल त्यावेळेस तो परीक्षा देईल आणि तो उत्तीर्ण होईल. समजा तो 2 महिन्यात होईल, एखादा विद्यार्थी 4 महिन्यानंतर ती व्हिडिओ बघेल आणि तेव्हा परीक्षा देईल, तर त्या 4 महिन्यानंतर होईल. तर प्रत्येक विद्यार्थी आपापल्या गतीने शिकू शकतो, म्हणून सेल्फ पेस्ड लर्निंग ची संधी या CAL मध्ये मिळत असते आणि ऑनलाईन कोर्सेसमुळे उपलब्ध होते. खालीलपैकी कोणता क्रम अध्यापन सहाय्य प्रणालीच्या ऐतिहासिक विकासाचा योग्य क्रम दाखवतो? हे जे सिलेबसमध्ये दिलेले आहेत हे 3 मुद्दे सिलेबसमध्ये दिले, तर आधी कोणता आहे आणि त्याच्यानंतर कोणता आहे? कालानुक्रमे हा कसा लावता येईल? तर आधी मानवी शिक्षणाची सुरुवात जी आहे ती खडू फळ्यानेच झालेली आहे, आपल्या आधीपासून माहिती आहे. त्याच्यामुळे पहिलं जे आहे ते पारंपरिक आहे. पारंपरिक नंतर आधुनिक आलं आणि आधुनिक नंतर ICT आधारित आलं. आधुनिकमध्ये फक्त यंत्र होती, म्हणजे प्रोजेक्टर्स होते, वेगवेगळे OHP होता, स्लाईड प्रोजेक्टर्स होते. याचा आधुनिक मॉडर्नमध्ये उपयोग आला आणि त्याच्यानंतर ICT म्हणजे इंटरनेट आणि कम्प्युटर्सवर आधारित आला. म्हणून हा क्रम पारंपरिक, आधुनिक आणि ICT हा या ठिकाणी योग्य क्रम आहे. 22 माइंड मॅपिंग सॉफ्टवेअरचा वापर करून शिक्षकांनी वर्गात जटिल संकल्पनाचे वर्गीकरण करून दाखवले. हे साधन कोणत्या वर्गात समाविष्ट होईल? म्हणजे माइंड मॅपिंग करून सॉफ्टवेअरचा वापर करून शिक्षकांनी हे केलेलं आहे आणि सॉफ्टवेअरचा वापर केलेला असल्यामुळे हे ICT अध्यापन सहाय्य साधन आहे. 23 पारंपरिक अध्यापन सहाय्य प्रणालीमध्ये फळ्यावर लिहिताना शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या नियमांचे पालन करणं गरजेचं आहे? त्यामध्ये जे काही फळ्यावर लिहिणार आहेत ते विद्यार्थ्यांना पूर्णपणे कळलं पाहिजे, म्हणून महत्त्वाचे मुद्दे ठळकपणे सुवाच्य आणि योग्य अंतरावर दिसले पाहिजे, जेणेकरून वर्गात जेवढे सगळे विद्यार्थी सर्व दिशेंनी बसलेले प्रत्येकाला ते काय लिहिलेलं आहे कळलं पाहिजे आणि त्यांच्या वहीमध्ये लिहिताना त्यांना ते सोयीचं गेलं पाहिजे. हे एक फलकलेखन कौशल्याचं एक उपकौशल्य आहे. प्रश्न 24 खालीलपैकी कोणते साधन उच्च शिक्षणात संशोधन पद्धती शिकवण्यासाठी अत्याधुनिक ICT सहाय्य साधन म्हणून वापरले जाते? यापैकी कोणतं साधन जे आहे ते ICTचं साधन म्हणून वापरलं जातं? यामध्ये A जे आहे सांख्यिकीय सॉफ्टवेअर पॅकेज,
SPSS किंवा आर प्रोग्रामिंग आहे, हे स्टॅटिस्टिकल ॲनालिसिससाठी हे साहित्य मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संशोधनात वापरले जाते. जमा केलेल्या डेटावर आधारित त्याच्यावर प्रक्रिया करायची आणि त्यातून निष्कर्ष काढण्यासाठी या कार्यक्रमांचा, या प्रोग्रामचा, या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. 25 फ्लिप क्लासरूम या आधुनिक संकल्पनेमध्ये अध्यापन सहाय्य प्रणालीची भूमिका काय असते. हे उलटी वर्गखोली हा शब्दप्रयोग इथे भाषांतर चुकीचा आहे. हा शब्दशः केलेला भाषांतर दिसत आहे, हे भाषांतर योग्य नाही आहे. फ्लिप क्लासरूममध्ये इथे याचं उत्तर आहे फ्लिप क्लासरूम हा कशाचं फ्लिप केलं तर आधीचा क्लासरूम कसं असतं की वर्गात शिक्षक जे आहेत ते शिक्षक वर्गात डिजिटल साहित्य दाखवतात आणि त्याच्या मदतीने विद्यार्थ्यांना शिकवत असतात. म्हणजे शिकवत असतानाच विद्यार्थ्यांना सांगतात, त्यानंतर विद्यार्थ्यांना त्याच्यावर आधारित होमवर्क देणार, ॲक्टिव्हिटी देणार. फ्लिपमध्ये काय येतं, याची ही प्रक्रिया उलट्या पद्धतीने केली जाते. विद्यार्थी घरूनच डिजिटल माध्यमांद्वारे व्हिडिओ नोट्स संकल्पना समजून घेतात आणि वर्गात केवळ चर्चा व समस्या निवारण केले जाते. म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षकांनी व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवले, यूट्यूबची लिंक असेल किंवा गुगल क्लासरूममध्ये व्हिडिओ संकल्पना PPT काय असेल ते आधी मटेरियल साहित्य शेअर केलं आणि विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययन वाचून आले. त्याच्यानंतर मग वर्गात आल्यानंतर त्यांना जेवढं समजलेलं आहे आणि जेवढं समजलेलं नाही, जे समजलेलं नाही त्याच्या मदतीने शिक्षक त्या पद्धतीने अध्यापन करतात. म्हणजे आधी अध्यापन साहित्य आलं आणि मग अध्यापन आलं. या ठिकाणी पारंपरिक क्लासमध्ये असं होतं की शिक्षक अध्यापन आणि अध्यापन साहित्य एकत्र वापरून आणि मग अध्ययन करत असतात. इथे आधी अध्ययन होतं आणि नंतर अध्यापन होतं. म्हणून ही फ्लिप्ड म्हणजे बदललेली, टॉस केलेली, उलटवलेली किंवा पलटवलेली प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे इथे वर्गखोली उलटी नाही आहे, प्रोसेस उलटी केलेली आहे. 26 खालीलपैकी कोणते विधान आधुनिक अध्यापन सहाय्य प्रणालीच्या संदर्भात सत्य आहे. यामध्ये आधुनिक म्हणजे मॉडर्न, लक्षात घ्या मॉडर्न अध्यापन ती जी आहे ती ही पारंपरिक अध्यापन पद्धतीला अधिक प्रभावी बनण्यासाठी पूरक साधन म्हणून काम करते. उदाहरणार्थ OHP आणि स्लाइड प्रोजेक्ट. OHP कदाचित आपण बघितलं नसेल तर इंटरनेटवर गुगलवर सर्च करून बघा, OHPची चित्र येतील. आधी ते वापरलं जायचं. त्यामध्ये वर्गात मोठ्या इमेज जी आहे, छोटी इमेज एका ट्रान्सपरन्सीवर, म्हणजे ट्रान्सपरन्स एक पेपर असायचा, त्याच्यावर शिक्षक स्वतः त्या विशिष्ट पेनने लिहायचे, मार्करने, आणि ती फळ्यावर ती मोठ्या भिंतीवर उमटवायची. तर हे OHP साधन होतं. आणि स्लाइड शो, जुन्या अशा स्लाइड शो असायच्या, फिल्म असायच्या, त्या फिल्म स्टेबल फिल्मसारखी एक फिल्म करून मोठ्या स्वरूपात चित्राच्या स्वरूपात दाखवायचं. तर हे दृश्य होतं. आणि ही पारंपरिक अध्यापन पद्धतीलाच अधिक प्रभावी बनवण्यासाठी मॉडर्न किंवा आधुनिक सहाय्य प्रणाली आली. 27 जेव्हा एखादा शिक्षक वर्गात शिकवताना पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये काही छोटे व्हिडिओ किंवा ग्राफिक जोडतो, तेव्हा ते साधन कोणत्या प्रकारात मोडते. त्या ठिकाणी छोटे व्हिडिओ आलेले आहेत, ग्राफिक्स आलेले आहेत, कम्प्युटर्स आलेले आहेत, आणि म्हणून तिथे आपल्याला मल्टीमीडिया ICT टूल आहे. यामध्ये म्हणजे ICT बेस्ड टूल यामध्ये ही साधन सामुग्री मोडते. 28 लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर करताना शिक्षकांना खालीलपैकी कोणती सोय उपलब्ध करून दिली जाते. म्हणजे जे ऑनलाईन MOOC कोर्सेस असतात, स्वयंचे कोर्सेस, त्याच्या संदर्भात आहे की यावर जर कोर्स करायचा, अपलोड करायचं असेल, साहित्य अपलोड करायचं असेल तर, किंवा कोर्स डेव्हलप करायचा असेल तर शिक्षकांना खालीलपैकी कोणती सोय उपलब्ध करून दिलेली नसते. त्यामध्ये त्याचं उत्तर आहे विद्यार्थ्यांचं थेट शारीरिक वर्तन नियंत्रित करण्याची तिथे सोय नसते, कारण विद्यार्थी ऑनलाईन असतात आणि विद्यार्थी आणि शिक्षक हे असिंक्रोनस पद्धतीने ऑनलाईन कनेक्टेड असतात. शिक्षक आपल्या पद्धतीने टीचिंग लर्निंग साहित्य अपलोड करत असतात, विद्यार्थी आपल्या पद्धतीने ते ॲक्सेस करणार. त्यामुळे प्रत्यक्षात समोर नसल्यामुळे त्यांचं शारीरिक वर्तन नियंत्रित करणं इथे अशक्य असतं. 29 अध्यापन सहाय्य प्रणाली म्हणून नकाशे आणि तक्ते वापरताना शिक्षकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे. यामध्ये नकाशा किंवा चित्र जे आहेत ते वर्गातील शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि सर्व भागांमध्ये व्यवस्थित दिसेल इतका तो मोठा असला पाहिजे. जे रेडीमेड नकाशे असतात त्यावर त्याचा आकार खूप मोठा असतो, पण त्यावर लिहिलेली जी नावे असतात ती नावे अतिशय बारीक असतात. म्हणून शिक्षकांनी जो नकाशा वर्गात वापरायचा आहे त्या ज्या दिवशी वापरायचं आणि जे दाखवणं अपेक्षित आहे, उदाहरणार्थ त्यांना जर नद्या दाखवायच्या असेल तर छोट्या कागदावर एक लेबल लिहून, जसं गोदावरी आहे, कृष्णा आहे असं लिहायचं, तापी लिहायचं, गंगा लिहायचं, आणि ते लेबल त्यावर तात्पुरत्या स्वरूपात चिकटवायचं नकाशावर, जेणेकरून विद्यार्थ्यांना लांबून पण कळेल की गोदावरी कुठे आहे, कृष्णा कुठे आहे, आणि
गंगा कुठे आहे. तर हे अशा पद्धतीने नकाशे मोठे असले पाहिजे, त्यावरचं सगळं चित्र आणि हे साहित्य प्रत्येक वर्गातील प्रत्येक भागातून दिसलं पाहिजे. काही ठिकाणी असे होतं की नकाशे चमकतात, त्यावर त्याचं जे कोटिंग असतं प्लास्टिक कोटिंग, त्यामुळे चमकतं, तेही विद्यार्थ्यांना दिसत नाही. तर त्या दृष्टीने प्रकाश योजना करणं सुद्धा शिक्षकांनी त्याची पण काळजी घेतली पाहिजे. आणि या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न 30, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या अध्यापन सहाय्य प्रणालीला सर्वाधिक प्रोत्साहन दिले जात आहे? तर त्यामध्ये जसं की आपल्याला माहिती, याचं उत्तर बी आहे की मूक्स आणि ब्लेंडेड लर्निंगवर आधारित ICT प्रणालीवर आधारित वेगळे कोर्सेस आलेले आहेत, ऑनलाईन कोर्सेस आहेत. उच्च शिक्षणामध्ये काही 2 क्रेडिटचा कोर्स कंपल्सरी केलेले आहेत काही ठिकाणी, की बाहेरून कुठूनही करा, म्हणजे ऑनलाईन पद्धतीने करा. तर ते मूक्सचं त्या ठिकाणी प्रमोशन केलेलं आहे. त्यानंतर ब्लेंडेड लर्निंगवर आधारित ICT सहाय्य प्रणाली. तर ब्लेंडेड याचा अर्थ ऑफलाईन साधनं आणि ऑनलाईन साधनं, पारंपरिक आणि ICT बेस असे दोन्ही प्रकारच्या साधनांचा मिश्रण करूनही नवीन अध्यापन पद्धती वापरायला NEP मध्ये प्रोत्साहन दिलेलं आहे. अशा पद्धतीने या व्हिडिओमधून आपण 30 प्रश्नांचा आधारे या मुद्दा समजून घेतलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा.